सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये काही हटके किचन टिप्स पाहणार आहोत। टिप क्रमांक 1, जर हाताला घट्ट बसलेली बांगडी किंवा अंगठी निघत नसेल तर त्यावर लहानसा मॉइश्चरायझर किंवा तेल लावा, 1 मिनिटात सहज निघून जाईल। टिप क्रमांक 2, जर नवीन चप्पल घसरत असेल तर तळव्यावर स्टँड पेपर फिरवा किंवा त्यावर गरम गोंदाने छोटे ठिपके टाका, ग्रिप वाढेल आणि घसरणार नाही। टिप क्रमांक 3, नखे पटकन वाढण्यासाठी रोज रात्री नखांना लसूण चोळा किंवा नारळाचं तेल लावा, यामुळे नखे मजबूत आणि लवकर वाढतील। टिप क्रमांक 4, गडद रंगाचा नेलपेंट लावल्यानंतर नखे पिवळी होतात, हे टाळण्यासाठी नेलपेंट काढण्याआधी नखांवर थोडं टूथपेस्ट लावा आणि घासा, यामुळे नखांचा पिवळसरपणा नाहीसा होईल। टिप क्रमांक 5, केसांचा वास फ्रेश ठेवायचा असेल तर केसांना विंचरण्यापूर्वी कंगव्यावर हलकंसं परफ्यूम स्प्रे करा आणि मग केस विंचरा, केस ताजेतवाने वाटतील। टिप क्रमांक 6, ओठ लवकर गुलाबी करायचे असतील तर झोपण्याआधी साखर आणि मध मिसळून ओठांवर हलकासा स्क्रब करा, दुसऱ्या दिवशी ओठ सॉफ्ट आणि गुलाबी दिसतील। टिप क्रमांक 7, डोळ्याखालील सूज झटक्यात कमी करायची असेल तर चमच्यांना फ्रीजमध्ये ठेवा आणि हे थंड चमचे डोळ्यांवर ठेवा, 5 मिनिटात सूज कमी होईल। टिप क्रमांक 8, आवडता परफ्यूम जास्त वेळ टिकवायचा असेल तर परफ्यूम कोपऱ्यात किंवा कानामागे मारण्याऐवजी कोपऱ्याच्या आतल्या भागावर आणि गळ्यांवर हलकासा लावा, तिथे उष्णता जास्त असल्याने सुगंध जास्त वेळ टिकतो। टिप क्रमांक 9, ज्वेलरी चमकदार ठेवण्यासाठी जुन्या ज्वेलरीवर कोलगेट किंवा हलकासा बेकिंग सोडा लावा आणि ब्रशने घासा, एकदम नवीनसारखी चमक येईल। टिप क्रमांक 10, डोळ्यांमध्ये चमक हवी असेल तर गार पाणी डोळ्यांवर मारण्याऐवजी गुलाब पाणी आणि बर्फ एकत्र करून कपड्याने हलकं दाबा, डोळे लगेच फ्रेश दिसतील। टिप क्रमांक 11, नवीन बूट किंवा सँडल चुरत असतील तर त्यामध्ये काही वेळ जाड मोजे भरून ठेवा किंवा आतून केस वाळवण्याच्या मशीनने गरम हवा द्या, बूट मऊ होतील। टिप क्रमांक 12, मेकअपचा नो मेकअप लुक हवा असेल तर मेकअप करताना लिक्विड फाउंडेशन ऐवजी मॉइश्चरायझरमध्ये मिक्स करून हलकासा लावा, यामुळे नैसर्गिक ग्लो येईल आणि मेकअप जास्त लोडेड वाटणार नाही। टिप क्रमांक 13, टॅन कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालीत थोडं दही मिसळा आणि चेहऱ्यावर लावा, 15 मिनिटात ताजं आणि ग्लोईंग स्किन मिळेल। टिप क्रमांक 14, कपडे इस्त्रीशिवाय सरळ करण्याची ट्रिक। जर कपडे इस्त्री करायला वेळ नसेल तर त्यांना हँगरवर टांगून गरम पाण्याच्या वाफेमध्ये ठेवा, उदाहरणार्थ बाथरूममध्ये गरम शॉवर घेताना, वाफेमुळे सुरकुत्या आपोआप कमी होतात। टिप क्रमांक 15, डोळ्याखालील काळी वर्तुळे एका रात्रीत कमी करायची असतील तर वापरलेला ग्रीन टी बॅग थंड करून डोळ्यांवर 10 मिनिटे ठेवा, सकाळी डोळे फ्रेश आणि चमकदार दिसतील। टिप क्रमांक 16, झपाट्याने वजन वाढू नये यासाठी भात किंवा पोळी खाण्याआधी 1 वाटी सूप किंवा कोशिंबिरीचा सर्वात आधी आहारात समावेश करा, यामुळे पोट भरतं आणि जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ले जात नाहीत। टिप क्रमांक 17, टूथब्रश लवकर खराब होऊ नये यासाठी ब्रश वापरल्यानंतर गरम पाण्यात 2 मिनिटं ठेवा, ब्रिस्टल्स लगेच मऊ होतील आणि ब्रश दीर्घकाळ टिकेल। टिप क्रमांक 18, लिपस्टिक जास्त वेळ टिकण्यासाठी लिपस्टिक लावल्यानंतर टिश्यू पेपर ओठांवर हलकासा दाबा आणि त्यावर थोडंसं पावडर लावा, यामुळे लिपस्टिक दीर्घकाळ टिकेल आणि स्मज होणार नाही। टिप क्रमांक 19, बोटातील अंगठी निघत नसेल तर हटके उपाय, बर्फाने बोट थंड करा आणि मग साबणाने हळूवार फिरवा, अंगठी पटकन निघेल। टिप क्रमांक 20, केस गळतीसाठी उपाय, गहू भिजवलं की उरलेलं पाणी टाकू नका,
त्यामध्ये बटाट्याचा रस मिसळून केसांना लावा. हे नैसर्गिक कंडिशनर आहे. टिप क्रमांक 21. तेल कमी वापरून भाजी करायची असेल तर तळायच्या आधी 1 चमचा बारीक पिठी साखर भाजीवर टाका. यामुळे कमी तेलात भाजी कुरकुरीत आणि छान परतली जाते. टिप क्रमांक 22. बारीक होताना पण चमकदार त्वचा हवी असेल तर सकाळी चहा कॉफीऐवजी कोमट पाणी, लिंबू, मध घ्या. यामुळे शरीरातील फॅट कमी होते आणि त्वचा नैसर्गिक चमकते. टिप क्रमांक 23. लोणच्याला तेल कमी वापरून पण जास्त दिवस टिकण्यासाठी लोणच्यात जास्त तेल टाकण्याऐवजी हळद आणि हिंग थोडे जास्त प्रमाणात घाला. यामुळे लोणचं खराब होणार नाही आणि आरोग्यासाठी चांगलेही राहील. टिप क्रमांक 24. पोळ्या मऊ आणि फुगलेल्या होण्यासाठी गव्हाच्या कणकेत दूध किंवा साध्या दह्याचा पातळ चोथा घाला. यामुळे पोळ्या जास्त मऊ आणि चवदार होतील. टिप क्रमांक 25. पचनशक्ती सुधारण्यासाठी जेवणात हळद, जिरे, सुंठ आणि काळं मीठ यांचा योग्य प्रमाणात वापर करा. हे पोट फुगण्याची समस्या कमी करतात. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.